नमस्कार, मी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी 100% रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचा CBSE बोर्डाचा निकाल लागलेला आहे आणि 3 विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने एक वेगळं नावलौकिक या ठिकाणी कमवतात। त्यामध्ये सार्थक बावधनकर आहे, या ठिकाणी दिव्य आहे आणि या ठिकाणी सलोनी आहे। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। सलोनी, तुला 99.80% पडले। तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे? रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतेस आणि कशा प्रकारे तयारी केलीस आणि आज पहिली प्रतिक्रिया तुला कशा प्रकारे वाटते? माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे तसं मला आनंद झाला की मी केलेली मेहनत शेवटी सफल झालीच। मला या शाळेचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण खेड रत्नागिरीसारख्या गावामध्ये त्यांनी आम्हाला शिक्षणाची इतकी सुवर्ण संधी दिली आणि त्यासोबतच इतके छान मार्क मिळवण्यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा दिलं। त्यानंतर आमच्यासोबत दिव्य आहे आणि दिव्याला 99.40% या ठिकाणी पडले आहेत। दिव्या, काय वाटते तुला? मला खूप आनंद होतोय आणि मला खरोखरच माझ्या सगळ्या शिक्षकांना, माझ्या फॅमिली मेंबर्सला, माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना ह्याचं म्हणजे श्रेय जातं, कारण की ह्या सगळ्यांनी मला खूप हेल्प केली आहे, खूप मदत केली आहे, छानपैकी मला मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्यामुळे मी खूप आनंदित आहे। आणि त्या ठिकाणी सार्थक आहे। सार्थक, आज तुला 97% पडले आहेत, 97 पॉईंट। पण काय तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे नेमकी? खूप आनंद होतोय मला आणि माझे जे एफर्ट्स होते ते आज म्हणजे खरं माझे स्वप्न होतं ते आज साकार झाले आणि आज त्याचं श्रेय माझे शिक्षक, माझे पॅरेंट्स आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना जातं। मला एकंदरीत या तिघांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत 10वी मध्ये गेल्यानंतर ते आत्ता तुम्ही रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही कशा प्रकारे तयारी केली एकंदरीत आणि कशा प्रकारे अभ्यास केला? तर एक थोडक्यात तिघांना या कॉमन प्रश्न आहेत। तिघांनी आम्हाला सांगा की 10वी मध्ये एंट्री केल्यानंतर ते एक्झाम होईपर्यंत आणि आज रिझल्ट लागेपर्यंत तुम्ही कशी मेहनत केलीत, कशी तयारी केलीत, कसं शिक्षकांनी तुम्हाला गायडन्स केलं, कसे मित्रांनी तुम्हाला सपोर्ट केले, कसे अनुभव आले, हे थोडक्यात तिघांनी तुम्ही सांगा। खरं तर CBSE असल्यामुळे 10वीत गेल्यावरती पहिला वेगळा अनुभव येतोय असं होत नाही, कारण 9वी आणि 10वीचा सरासर पॅटर्न एकच असतो। म्हणून जेव्हा आम्ही 9वीतनं बाहेर पडलो तेव्हा आम्हाला माहिती होतं की आम्हाला काय करायचं आणि ते कसं करायचं आहे। 10वीत प्रवेश केला तेव्हा आम्हाला आमच्या शिक्षकांनी घाबरवलं नाही, कारण बऱ्याचदा असं होतं। त्यांनी उलट आम्हाला धीर दिला आणि म्हणून आमची 10वी म्हणणार तर मजेत गेली असंही म्हणू शकतो। आम्ही हसत खेळतच 10वीतनं बाहेर पडलो आणि गंमत म्हणजे आम्ही बोर्डाची परीक्षा यायला जेव्हा एखाद महिना राहिला होता तेव्हा सुद्धा धमाल करायचो, ग्राउंडमध्ये जाऊन फुटबॉल वगैरे खेळायचो। हा पण तेवढा पुरतं होतं, अभ्यासाच्या वेळेला मात्र फक्त अभ्यास होता। शिक्षकांनी असं वेगळं टाइम टेबल माझ्या बाबतीत तरी नव्हतं, कारण शाळेचा वेळ जास्त आहे असं असलं तरी सुद्धा शाळेत खूप करून घेतलं जात होतं। आम्हाला खरंच खूप श्रम घेतलेत आमच्या शिक्षकांनी आणि वर्गात सुद्धा, या गावात असून सुद्धा कॉम्पिटिशन चांगली होती आणि त्या सगळ्याचं आता सार्थक झालंच। आणि मुख्य म्हणजे मी माझ्या बाबतीत माझे आई बाबा यांना विशेष धन्यवाद देते, कारण त्यांनी कधी मला असं नाही वाटू दिलं की मी एक गावातली मुलगी आहे किंवा मी चांगले मार्क नाही मिळवू शकत। आणि हो, माझी लहान बहीण सुद्धा, कारण माझ्यासोबत ती सुद्धा मोठी झाली आणि तिने सुद्धा मला वर्षभर थोडाही त्रास दिला नाही अभ्यासात। मला खरंच खूप आनंद होतो आणि ह्या वर्षी पूर्ण 10वीचं वर्ष टप्प्यानुटप्पे सर्व शिक्षक आम्हाला म्हणजे प्रॉपर गायडन्स करत होते। म्हणजे आता एक्झामच्या आधी काय करायचं, मग सिलेबस चालू असताना शिकवत असताना काय काय केलं पाहिजे, डाऊट क्लिअर कधी करायचे, ह्याचं प्रॉपरली त्यांनी आम्हाला गायडन्स दिलं। जेव्हा आमची 10वी सुरू झाली तेव्हापासूनच टीचरनी आम्हाला, सगळ्या टीचर्सनी सांगितलं होतं की आमची ॲक्च्युली एक्झामच्या आधी कंडिशन काय असेल आणि त्यामुळे ते आधीपासून कसे श्रम घ्यायला पाहिजेत। म्हणजे फक्त एक्झामच्या 1 महिना आधी अभ्यास करून चालत नाही, तर त्यासाठी पूर्ण वर्षभर रोज प्रत्येक दिवस तुम्हाला अभ्यास करावा लागतो, हे आम्हाला टीचर्सनी छानपैकी सांगितलं आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझा आणि त्यांचं ऐकूनच मी आज इथे आहे, त्यांच्यामुळेच मी आज इथेच आहे। आणि त्यानंतर मला माझ्या सगळ्या फ्रेंड्सला खूप थँक्यू म्हणावं असं वाटतं, कारण की त्यांनी सुद्धा मला खूप सपोर्ट दिलं। जेव्हा मला एखादा गोष्ट कळत नव्हती तर त्यांनी मला नेहमी समजावली, मला नेहमी साथ दिली आणि माझ्या आईला मी खूप धन्यवाद करू इच्छिते, कारण की सगळ्या प्रसंगांवरती मात करून आज तिने मला एवढं शिकवलं आणि मला
ह्या लेवलवरती खरं तर मी माझ्या आईमुळे आहे आणि तिचा आशीर्वाद, तिचं सगळंच म्हणजे मी खूप, शी इज माय इन्स्पिरेशन. त्यामुळे मी तिला खूप थँक्यू म्हणू इच्छिते. आणि लास्टली मी ऋषीला देखील थँक्यू म्हणू इच्छिते, माझा छोटा भाऊ, कारण की त्याने देखील आईचं ऐकून मला अभ्यास करताना त्रास दिला नाही. आज खूप आनंद होते, कारण का आज जे आम्ही असं हे स्वप्न साकार केलं ठिकाणी. आम्ही लहानपणीपासूनच आमचे खूप कॉम्पिटिशन होती, त्यामध्ये आम्हाला टीचर्सनी खूप गायडन्स दिले आणि त्यांनी आम्हाला एनकरेज केलं की करा, तुम्ही कॉम्पिटिशन करा. आणि आज त्याचं आम्हाला फळ भेटतं आहे. आणि आमची शाळा म्हणजे एक वेगळीच टेक्निक वापरायची आणि जे आम्ही बघत आलो आहे राऊंड्स, हे ह्यांच्यामुळे खरं तर आम्ही बोलू शकतो आमच्या राऊंड्समुळे आम्ही आज एवढं स्कोर केले. कारण का त्याच्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स आला. ॲक्च्युली हे दुसऱ्या शाळेत नसेल होत, पण हे रोटरी शाळेत नक्कीच. आणि मला सपोर्ट दिला माझ्या पॅरेंट्सनी, एस्पेशली माझा मामा, माझी मावशी, ज्यांनी मला लहानपणीपासून खेळला म्हणजे पोचलं मला, त्यांना मी थँक्स म्हणतो. नंतर माझे टीचर्स मला गायडन्स देण्यासाठी, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, ज्यांनी मला सपोर्ट केलं आणि एन्करेजमेंट दिली. आणि एस्पेशली या दोघी, हे मला इन्स्पिरेशन आहेत कॉम्पिटिशनसाठी. आणि जे मी आज स्कोर केले त्यात यांचा पण खूप मोठा हात आहे. थँक्यू सो मच. आपण एकंदरीत यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे टप्पे हे घेत घेत इथपर्यंत पोहोचले. स्पेसिफिकली मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा होता की रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल स्पेसिफिकली एका ग्रामीण भागामध्ये हे भरण्याच्या ग्रामपंचायतीमध्ये ही शाळा या ठिकाणी मोडते, पण CBSE बोर्डाचं हे स्कूल आहे. आणि प्रत्येक म्हणजे फर्स्ट म्हणजे तुमच्याकडे ज्युनियर KG असेल, सिनियर KG असेल, तिथपासून ते 10 or 12पर्यंत तुमच्याकडे कॉलेज पण झालेलं आहे. पण तुम्ही लहानपणापासून या शाळेमध्ये शिकताय, तर तुम्ही कसे घडत गेलात आणि कसे अनुभव आले तुम्हाला पर्टिक्युलर? आता गंमत अशी की आम्ही तिघही दुसरीपासून या शाळेत आहोत आणि आम्ही दुसरीत असतानाच ही शाळा सुरू झाली. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आम्ही या शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक आहोत. शाळा म्हणजे ही रोटरी शाळा आमच्यासाठी सगळं आहे. कारण खेडमध्ये राहून, जसं मी आधीसुद्धा म्हटले, हे शिखर गाठणं शक्य नव्हतं, खरंच शक्य नव्हतं. आणि इथे आम्ही थांबणार नाही. या रोटरी शाळेतच राहून आम्ही तिघही आमचं पुढील स्वप्नसुद्धा बघणार आहोत आणि ते साकार करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. रोटरी शाळेने आम्हाला काय दिलं? रोटरी शाळेने आम्हाला फक्त शिक्षण नाही दिलं, आम्हाला एक पायरी दिली, आम्हाला एक व्यासपीठ दिलं जिकडे आम्ही आमचे जे टॅलेंट्स आहेत ते जगासमोर आणून दाखवू शकू. आता मी स्वतः किंवा माझी मैत्रीण दिव्यासुद्धा आम्ही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतो. योगा असो, चेस असो किंवा कराटे, अशा विविध पातळीवरचे विविध गोष्टी आहेत त्या आमच्यात जे टॅलेंट होतं ना ते बाहेर काढण्यासाठी या शाळेने खूप मदत केली. आणि त्या 10वीच्या निकालाबद्दल खरं सांगायचं ना तर आम्हाला अख्खी 10वी थोडंसुद्धा टेन्शन नाही येऊ दिलं या शाळेने की 10वी आहे. हां, जबाबदारी होती पण ती भीतीदायक नव्हती. आमचे टीचर्स आमच्यासोबत अगदी म्हणजे प्रेमाने वागायचे, अगदी म्हणजे आदरयुक्त भीती अशी होती आमच्यामध्ये. कधी त्यांनी आम्हाला वाहूही दिलं नाही आणि कधी अगदी जरब आहे किंवा दरार आहे असं सुद्धा ठेवलं नाही. आम्हाला प्रत्येक डाऊट आमचा क्लिअर कसा केला जाईल याकडे आमच्या सर्व शिक्षकांचं पूर्ण लक्ष असायचं. इंग्लिशलाच यावर्षी आम्ही 600च्या वर टेस्ट दिल्या आहेत अख्ख्या वर्षात आणि हा आमच्या शाळेतला अनब्रेकेबल रेकॉर्डसुद्धा आहे. सो इनफॅक्ट खरंच मला खूप अभिनंदन आहे माझ्या शिक्षकांसाठी आणि मला माझंही अभिनंदन किंवा आमच्या सगळ्यांचंही अभिनंदन करावं असं वाटतं, कारण आम्ही आमच्या शिक्षकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पुऱ्या करू शकलो. थँक्यू. खरं तर ही शाळा माझं दुसरं घरच आहे, कारण की शाळेबरोबर मी वाढत गेले. शाळेची बिल्डिंग झाली, मग हळूहळू आता शाळा मोठी होत आहे, तर मी देखील या शाळेसोबत मोठी झाले. आणि इकडचे जे शिक्षक आहेत त्यांनी मला आपल्या मुलीसारखं वाढवलं. खरं सांगायचं तर म्हणजे 10वीलाच नाही तर आधीपासूनचे जे काही शिक्षक मला लाभले त्या सर्वांनी मला मुलीसारखं माझ्याकडे लक्ष दिलं, माझे सगळे डाऊट्स क्लिअर केले, माझ्या विकनेसेसला माझं स्ट्रेंथ केलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते, कारण की त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली आहे. जसं सलोनी म्हणाली, इंग्लिश म्हणा, मराठी म्हणा, सगळ्या सब्जेक्ट्समध्ये, सायन्स, मॅथ्स, SST सगळ्या सब्जेक्ट्समध्ये आम्ही भरपूर टेस्ट दिल्या आणि खूप म्हणजे छानपैकी अभ्यास केला. कधीही टेन्शन नाही आलं, मजेत अभ्यास केला. मित्रमैत्रिणींसोबत आम्ही एकत्र वर्गात अभ्यास केला, खूप छान वाटलं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शाळेने खरोखरच आम्हाला एक खूप मोठं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे. खेडमध्ये राहून असं प्लॅटफॉर्म मिळणं खरोखरच आमचं भाग्य आहे. आम्ही इकडे आहोत याबद्दल. आणि लहानपणीपासूनच वक्तृत्व म्हणा, स्केटिंग म्हणा किंवा डान्स, सिंगिंग खूप विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये आम्हाला शाळेने म्हणजे भाग घेण्याचं प्रोत्साहन दिलं. आमच्या टीचर्सनी आमच्या वक्तृत्वाच्या प्रॅक्टिस घेतल्या खूप वेळा. अँकरिंग म्हणा किंवा गॅदरिंगमध्ये भाग घेणे, नाटक करणे, विविध कला आमच्या जोपासल्या. म्हणजे फक्त अभ्यास कला असं नाही तर ऑलराऊंड आमची प्रगती घडवून आणली स्पोर्ट्समध्ये सगळ्यामध्ये. तर त्याबद्दल मी शाळेचे खरोखरच धन्यवाद करते आणि मला माझ्या शाळेबद्दल खरंच खूप छान वाटतं आणि थँक्यू. शाळा म्हणजे माझ्या जीवनातील एक अविभाज्य घटकच होता. शाळा माझ्यासाठी माझं दुसरं घर आणि म्हणजे अख्खा दिवस जवळपास माझ्या शाळेतच जायचा. आणि जे शाळेत आम्ही खूप धमाल केली शाळेत. म्हणजे असं शाळेने मला कधीच काही कमी पडू दिलं नाही. असं प्रेशर असं कोणत्याच मुलाला नव्हतं. एकदम म्हणजे विदाऊट स्ट्रेस असं एज्युकेशन देते शाळा आमची. आणि जे वीक असतील स्टडीमध्ये त्यांना स्पोर्ट्समध्ये जे म्हणजे चांगले एकदम एन्करेजमेंट दिली. सगळ्या ऑलराऊंड प्रगती केली शाळेने. यानंतर मला ह्या तिघांना एक शेवटचा प्रश्न आता विचारायचा आहे की स्पेसिफिकली हा शेवटचा प्रश्न आहे घाबरू नका की यानंतर तुम्ही कुठल्या क्षेत्राकडे आता पुढे जाणार. कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा बाकीच्यांसाठी एक आदर्श प्रश्न असणार आहे की यानंतर आता तुमची नेक्स्ट एक पायरी तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचलेला 10वीपर्यंत. आता तुमची पुढची पायरी काय थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. मला माझ्या आईबाबांसारखं डॉक्टर बनायचं आहे आणि ते सुद्धा MBBS MD करायचं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावी हे जरी माझं स्वप्न असलं तरीसुद्धा मी खेडमधूनच 11वी 12वी करायचं ठरवलं आहे. ते सुद्धा याच शाळेतनं. कारण 10वीच्या निकालाने मला दाखवून दिलं आहे की आपण कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहोत त्यापेक्षा आपण किती मेहनत घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर मी आता 11वी 12वी सायन्स इकडे करणार आहे ह्या शाळेमध्ये. पण पुढचा जो माझा प्रवास असेल तो असा 100% फिक्स नाही आहे. माझं फक्त एवढं स्वप्न आहे की मी जे काही करेल ते टोटली बेस्ट करेल आणि मी माझं फुल 100% त्याच्यामध्ये देईन. तर आता 11-12 सायन्स झाल्यावरती पुढचं मी आता बघणार आहे. म्हणजे अजून ऑप्शन्स आहेत माझ्यासमोर ते चूज करणार आहे. मी या शाळेतच थांबणार आहे कारण का मला इथे खूप आवडतं. इकडे जे सपोर्ट देतात माझे पॅरेंट्स स्पेशली मला इथे सपोर्ट देतात आणि इकडे जे मला गायडन्स देतात जी स्कूल गायडन्स देते त्याच्यामुळे मी डेफिनेटली 100% काहीतरी अचीव्ह करेन. आणि ॲक्च्युली मला तुझ्याकडे बघून वाटतं की सारखं तू मित्रमैत्रिणींना तुझं सोडायचं नाही आहे तुला. त्यामुळे तुला इथेच राहायचं आहे. पण एनिवे तुम्ही खूप मनापासून मनमोकळ्यापणाने गप्पा मारलात. तुम्ही या ध्येयापर्यंत पोहोचला तुमच्या जिद्दीने, तुमच्या चिकाणीने, तुमच्या मेहनतीने. त्याबद्दल मनापासून मी तुमचं आमच्या रसिक श्रोत्यांच्या वतीने खूप खूप मनापासून थँक्स म्हणतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद तुम्ही आमच्याशी या ठिकाणी गप्पा मारले. थँक्यू. खेड तालुक्यातील सुप्रसिद्ध रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल हे अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नावारूपाला आलेलं आहे. आजवर अनेक विद्यार्थी शाळेमधून शिक्षण घेत आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करत आहेत. अशीच अष्टपैलू कामगिरी करणारा म्हणजेच आपल्या या रोटरी स्कूलमधला सार्थक बावधनकर होय. सार्थक बावधनकर याने या रोटरी स्कूलमध्ये 3रा क्रमांक पटकावलेला आहे. 500 गुणांपैकी 486 गुण त्यांनी मिळवलेले आहेत. त्याने या मिळालेल्या यशाचं गमक काय आहे याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार. खरंच आजचा दिवस म्हणजे तुझ्यासाठी एक आनंदाची पर्वणी आहे, बरोबर की नाही? तू जे हे 10वीमध्ये यश मिळवलेलं आहेस, घवघवीत यश मिळवले आहेस, या यशाबद्दल तुला काय वाटतं? खूप आनंद होतो आणि जी मी मेहनत केली ती आज प्रत्यक्षात साकार झाली आणि जीवनाचं सार्थक झालं. हां, म्हणजे नावाप्रमाणेच सार्थक तू जीवनामध्ये घडलेस. आज तुझ्याबरोबर तुझे मामा देखील आलेले आहेत. त्यांना आपण विचारूया की सार्थकने जे यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? छान हे केलं आहे. फक्त आमची अपेक्षा होती की त्यांनी जास्त थोडे मार्क मिळाले असते तर तो टॉपर झाला असता, ही आमची अपेक्षा होती. पण ठीक आहे, बरोबर आहे. परंतु त्याने चांगल्या प्रकारे असं यश मिळवलेलं आहेच. खरंच सार्थक, तू जे हे चांगले गुण मिळवलेले आहेस त्यामध्ये परीक्षेच्या कालावधीमध्ये तू असे काही वेगळं असं वेळापत्रक बनवलेलं होतंस का? तुझी अभ्यास करण्याची पद्धत कशी होती? म्हणजे मी 4 स्टेप स्टडी करायची आणि रीड म्हणजे जे काय तुम्ही
तुमच्याकडे असेल ते वाचा. नंतर रिवाईज जे ते तुम्ही वाचलं आहे ते रिवाईज करा, त्याची उजळणी करा. नंतर त्यातून क्वेश्चन्स बनवा. नंतर आणि शेवटी जे तुम्हाला राऊंड असतील, जे टेस्ट असतील ते अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं तू स्वतः वेळापत्रक तयार करून तू त्याबद्दल यश मिळवलेलं आहेस. खरंच छान वाटलं. खरोखर तू या रोटरी स्कूलमध्ये जे शिक्षण घेत आहेस, बरोबर की नाही, तर या तुझ्या यशामागे असलेली शाळेची भूमिका तू कशी स्पष्ट करू शकतोस? शाळेमध्येच मी आज हे अचीव करू शकतो. आणि शाळेमध्ये आमच्या टीचर्सनी एक वेगळीच टेक्निक वापरली होती. त्यांची टेक्निक आणि त्याबरोबर त्यांनी जे खूप चांगलं गायडन्स दिलं आम्हाला आणि आम्हाला एकदम फ्रीडम मिळते. तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करा. आणि त्यांच्यामुळे आणि आमच्या पॅरेंट्सच्या त्याचप्रमाणे आम्हाला फ्रेंड्सनी माझ्या एन्करेजमेंट दिली, सपोर्ट अच्छा, तसं तुमच्या मामाला सुद्धा मी विचारू इच्छितो की तुम्ही या भाच्याला तुम्ही रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टाकलं आणि शिक्षण दिलं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? छान. तर त्याला अजून आम्हाला तिथे म्हणजे अपेक्षा जास्त होती, पण तो करू शकला नाही. तो सगळ्या बाबतीत हे होता, हे सगळं आणि तो आज निश्चित पुढे गेला असता. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी रोटरी स्कूलमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि रोटरी स्कूलमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच त्याच पद्धतीनं त्याने स्वतः जे काही वेळेचं नियोजन केलं आणि त्या वेळेच्या नियोजनानुसार त्याला चांगल्या पद्धतीने यश हे संपादन करता आलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की वेळेचं जे नियोजन आहे ते वेळेचं नियोजन तू केलंस, बरोबर की नाही, आणि त्या पद्धतीनं जो पेपर होता 3 तासाचा पेपर होता, मग ते वर्षभर केलेली मेहनत आणि ते 3 तास तुला त्या पद्धतीनं काय सांगायचं आहे? वर्षभर केलेली मेहनत मला त्या 3 तासामध्ये त्याचं पूर्ण म्हणजे ती मेहनत मला आहे त्याच्यानं मला स्कोअर करायचं होतं, एक साखर होतं, त्यामुळे ती एकदम खूप इम्पॉर्टंट होती. आणि मेन म्हणजे जो टाईम इम्पॉर्टंट होता तो म्हणजे लास्ट डे, जे फ्यू डेज असतील गॅप डेज ते महत्त्वाचे होते. त्यामध्ये जर जास्त अभ्यासावर स्ट्रेस दिला की खूप चांगला स्कोअर लागला त्यामुळे. एकंदरीत पाहता असं एक समज असतो की महाराष्ट्र बोर्ड हा सोपा असतो आणि CBSE बोर्ड हा अवघड आहे, अभ्यासक्रम अवघड आहे, बरोबर की नाही. तर खरं पाहता तू या CBSE बोर्डामधून एक्झाम दिलेली आहेस आणि चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहेस. तर हा यशा पाठीमागे तू कशा पद्धतीनं मेहनत घेतलीस याच्यामध्ये? फर्स्ट ऑफ ऑल मी खूप बुक्स रीड करायचे. आपली इंग्लिश जी असते, व्हॉकॅब्युलरी असते ती वाढवायची. त्याच्यानं म्हणजे एक वेगळीच पेपरला आपल्या एक क्वालिटी येते. म्हणजे जे आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण जे चेकर असतील त्यांना इम्प्रेस करायचं पेपर असं असेल. आणि त्याच्यासाठी मी एक मेहनत घेतली. नंतर परत शाळेने आपले भरपूर राऊंड केले, ते राऊंडमध्ये भरपूर मेहनत घेतली. परत जे रीड करायला हवे होतं ते सगळं रीड केलं आणि गाईड आणि टीचर्सनी जे गायडन्स दिलं त्याच्यामुळे अचीव केलं. अच्छा, म्हणजेच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही स्कूलमध्ये बिझी होतात. तर घरातले जे आपले आईवडील आहेत, जे मामा आहेत, तर मग संध्याकाळपर्यंत तो शाळेमध्ये असतो आणि घरी आल्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्या बाबतीत अभ्यास कसा घ्यायचा, त्याबाबतीत काय सांगू शकता? आम्ही तो स्वतःच अभ्यास करायचा. त्यांना आम्ही त्याला घरातनं त्या हे बोलायचो की फक्त अभ्यास करायचा, हे जास्त असेल जर अभ्यास जरा जास्त केला तर तू बोर्डमध्ये येशील एवढी आमची अपेक्षा आहे. अच्छा, त्यामुळे तो करायचा, पण थोडा शेवटी मागे पडला आणि घरी दुःख वाटतं आम्हाला. म्हणजे तुम्ही तो जो काही अभ्यास करायचा त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवायचं की जेणेकरून हा अभ्यास करतो आहे की नाही. कारण शाळेमध्ये हा पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो. घरी गेल्याच्यानंतर आज काय शिकवलं त्या बाबतीत तुम्ही विद्यार्थ्याला लक्ष ठेवून असत आहेत, बरोबर की नाही. त्यामुळंच आज हा विद्यार्थी आपला आज चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. त्यानंतर आणखीन एक मला सांगावंसं वाटतं की असं म्हणतात की जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका, असं स्वामी विवेकानंदांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सुवचन सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. तसंच तू सुद्धा काही असं ध्येय जोपासलेले आहेस का? तुला मोठेपणे काय व्हावं असं वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल मला JEE जी एक्झाम आहे ती मला क्रॅक करणं हा एक माझं स्वप्न आहे आणि ती मी करणारच. आणि नेवर गिव्ह अप हा ॲटिट्यूड अच्छा, त्यानंतर तू जे काही ध्येय जोपासलेलं आहेस, बरोबर की नाही, त्या ध्येयापर्यंत तू नक्कीच
असेल अशा प्रकारे तुझा हा आत्मविश्वास आम्हाला वाटतोय. त्यानंतर तू जे हे यश मिळवलेलं आहेस, चांगल्या प्रकारचे मार्क्स मिळवलेले आहेस, ह्या यशाचं श्रेय तू विशेषतः तू कोणाला देशील? कोणाला म्हणजे आता सगळ्यांनाच ज्यांनी मला सपोर्ट केलं आहे, एस्पेशली माझे मामा, मावशी, माझी आजी होती, परत माझी आई आणि माझे बाबा जे मला एक्सपर्ट झालेले ते दहावीत, त्यांनी मला म्हणजे खूप सपोर्ट केले आहे. आणि त्यानंतर माझे फ्रेंड्स आणि सर्वात म्हणजे जास्त त्यांना देवाचं वाटतं की ही शाळा आणि ही टीचर त्यांचा स्टाफ त्यांनी खूप मेहनत घेतली. अच्छा, हे बरोबर आहे. असं म्हटलं जातं की घरानंतरचे दुसरे घर म्हणजेच शाळा असते, बरोबर की नाही? आणि त्या पद्धतीनं तू नियोजन करून प्रामाणिकपणे यश हे मिळवलेलं आहेस. यानंतर कसं आहे की आत्तापर्यंत तू यश हे मिळवलेलं आहेस. दुसरी गोष्ट की तुझ्याबरोबरच इतरसुद्धा काही आता 10वीला विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देऊ इच्छितोस? त्यांनी म्हणजे खूप चांगली होती सगळी जी मला बॅच भेटली ती खूप चांगली होती. माझं भाग्य असं मी मानतो की मला अशी चांगली बॅच भेटली. आमच्या बॅचमध्येच खूप इन्स्पिरेशनल असे स्टुडंट्स होते, एस्पेशली सलोनी, दिव्या. हे त्यांच्याकडनं हार्डवर्क करणं मी शिकलो. खूप हार्डवर्क, चांगले मेहनती होते आणि त्यांनी जे जसं अचीव केलं मी जास्त नाही अचीव करू शकलो, पण मी ट्राय केलं ते मला भेटलं. अच्छा, म्हणजे प्रयत्न आणि ते परमेश्वर म्हणतात, बरोबर की नाही? प्रयत्न केला तरच चांगल्या प्रकारे आपले यश हे येतंच. तू आता जे काही सांगितलंस की विद्यार्थ्यांना तू संदेश दिलेला आहेस, तुझे मामा देखील इथे आहेत, त्यांना पण मी बोलू इच्छितो की तुम्ही जसं तुमचा सार्थक ने नाव सार्थक केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही देखील इतर विद्यार्थ्यांना तुम्ही पालक म्हणून काय संदेश देऊ इच्छिता? नाही, मुलांनी मनापासून जर अभ्यास केला ना तर ते इझी आहे. हा जरा हा खेळून पण भरपूर खेळणे भरपूर होतात. हा जर निश्चित जर अजून परीक्षेच्या दिवसात होतो तर हा खेळ होता. अच्छा जर त्यांनी ते केलं असेल ना तर मला नाही बाबा घ्यायला असतं. अच्छा आम्हाला त्याचे थोडा हे होता, आम्हाला विश्वास होता त्याच्यावर. अच्छा त्याला आम्ही सांगतो थोडं मेहनत कर बस, बाकी नाही. तू जर हुशार आहेस म्हणून तर आम्ही तुला हे करतोय. जर समजा तू 50-60 यायचं असतं तर आम्ही तुला 50 केला. अच्छा, बरोबर. तेव्हा थोडा मेहनत करा, होऊ शकतो चांगलं. सार्थकच्या मामाने सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना की मेहनत हे केली पाहिजे, कारण मेहनतीशिवाय फळ नाही, बरोबर की नाही? आणि दुसरी गोष्ट असं मामा मला असं म्हणावं असं वाटतं की खेळ हा हवाच, परंतु परीक्षेच्या त्या वेळेला त्याने थोडंसं बंधन घातलं पाहिजे होतं आणि जर घातलं असतं तर त्याला आणखीन यश हे मिळालेलं असतं. पण खेळ पाहिजेच, परंतु परीक्षेच्या कालावधीमध्ये थोडं त्याने कमी करायला पाहिजे होतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण परीक्षा या दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे. खेळ हे जीवनामध्ये आपल्याला मिळणारच आहे किंवा आपल्याला करायचंच आहे, परंतु थोडक्यात आपण बंधनं त्यामध्ये घातले पाहिजेत, तरच आपल्याला यश हे मिळू शकेल. तर सार्थक, तू आज चांगल्या प्रकारे या CBSE 10वीच्या बोर्डमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेले आहेत. रोटरी स्कूलमध्ये तुला तृतीय क्रमांक मिळालेला आहे. भावी आयुष्यामध्ये अशीच प्रगती तू करत राहा. पुढील जीवन तुला सुखाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावो, हीच मी सर्वांकडनं तुला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार. हो नमस्कार. आज रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचा CBSE 10वीचा निकाल प्रथम श्रेणीसह 100% लागला. खरोखरच आज दैदीप्यमान यश या रोटरी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्यासमोर आहे दिव्या झाडकर. या दिव्यानं रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. इंग्रजी विषयामध्ये 100, मराठी विषयामध्ये 99, मॅथ्स विषयामध्ये 99, सायन्स विषयामध्ये 100 आणि SST विषयामध्ये 99 मार्क मिळवले. 500 गुणांपैकी 497 गुण तिला प्राप्त करता आले. खरोखरच असं दिव्य कामगिरी तिनं या ठिकाणी केलेली आहे. तर जाणून घेऊया तिच्या यशाचं गमक. खरंच आजचा जो दिवस आहे तो तुझ्यासाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलेला आहे. तू जे 10वीमध्ये यश मिळवलेलं आहेस, घवघवीत यश मिळवलेलं आहेस, या यशाबद्दल तुझं मत काय आहे? मला खूप आनंद होतो आहे आणि याच्या पाठी माझे सर्व शिक्षक, 10वीचे शिक्षक आणि त्याच्या आधी देखील ज्या शिक्षकांनी मला शिकवलं त्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा
वाटा आहे. तसेच माझ्या आईने मला नेहमी साथ दिली आणि नेहमी मला मोठी स्वप्न बघायला शिकवलं आणि कोणत्याही परिस्थितीत तिने नेहमी मला मदत करत राहिली आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग तिने मला दिलं. त्यामुळे आईचंही यश आहे. आणि माझा भाऊ ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केलं माझ्या फुल 10th स्टँडर्डच्या वर्षामध्ये, म्हणजे छोटा भाऊ ऋषी, तर त्याचाही खूप सपोर्ट आहे. तर सगळ्यांसाठी मला हे म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करावं असं वाटतं यश. अच्छा, आज या तुझ्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी तुझी आई देखील या ठिकाणी आलेली आहे. आपण आईला विचारूया, तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप आनंद होतोय. हे यश हे म्हणजे खूपच मोठं यश आहे. 99.40 हे मार्कसुद्धा स्वप्नवत मार्क आहेत. म्हणजे 3 मार्क कुठे काय हे न विचार करता त्यातून आपल्याला 99.40 म्हणजे भरपूर मार्क मिळालेले आहेत. बरोबर. त्यामुळे ह्याच्यामध्ये मला खूपच छान वाटलेलं आहे आणि खूप आनंदात आहे तिच्या मार्कांसाठी. तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती ओसंडून पाहतोय दोघींच्याही. खरंच छान वाटलं मला. त्यानंतर दिव्या, तू हे जे चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहेस, तर तुझी अभ्यास करण्याची टेक्निक, अभ्यास करण्याची पद्धत कशी होती? तू स्वतःचं असं वेळापत्रक असं काही बनवलं होतंस का? त्याबद्दल तू काय सांगू शकतेस? ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिक्षक जे सांगतात ते ऐकणं. कारण की आमच्या शिक्षकांनी 10वी सुरू जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनच आम्हाला एक कल्पना दिलेली की असं तुमचं वर्ष असणार आहे. आणि 9वीत देखील आम्हाला सेम म्हणजे पॅटर्न होता अभ्यासाचा. त्यामुळे आम्हाला जसं सोपं पडलं, एक्सपिरियन्स होता 9वीचा. तर शिक्षक वेळोवेळी सगळं सांगत गेले बरोबर. त्यामुळे ते ऐकूनच खरं तर आता आम्ही इथे आहोत. वेळोवेळी टीचर्सनी सांगितलं की काय केलं पाहिजे, काही नको करायला, मिस्टेक्स कशा सुधारायच्या किंवा डाऊट्स क्लिअर करत गेले. त्यामुळे ॲक्च्युली खूप मोठा त्याचा वाटा आहे. आणि वेळापत्र म्हणजे ॲक्च्युली आपण जास्ती वेळ अभ्यास करण्यापेक्षा आपण जेवढा वेळ करतो म्हणजे तेवढा आपण क्वालिटी अभ्यास केला पाहिजे आणि फोकस राहिलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि ॲक्च्युली अभ्यास मनापासून केला पाहिजे, आवड म्हणून केला पाहिजे. तर मग सगळं शक्य आहे. अभ्यास ही आवड म्हणूनच केलं पाहिजे, तरच हे सगळं शक्य आहे. खरोखरच तू जे अभ्यास करत होतीस, मला मग तुमच्या आईला विचार असं वाटतं की ही जेव्हा अभ्यास करायची त्यावेळेस तुमचं कसं असायचं लक्ष? मला असं तिच्याकडे खास लक्ष द्यावं वेगळं किंवा तिला अभ्यासाला बस म्हणावं असं कधीच लागलं नाही आहे. तिचं जे तिने टाईमटेबल केलं होतं त्याप्रमाणे ती डिसिप्लिननी अभ्यास करत होती. त्याच्याबरोबर तिने 10वी असताना गॅदरिंगमध्ये सहभाग घेतला, बाकीच्या इतर ॲक्टिव्हिटीज केल्या, भाषणांमध्ये पण तिने उत्स्फूर्तपणे सहभागी होती, ते पण मेडल्स मिळवले. म्हणजे तिने असं 10वी आहे म्हणून बाकी काही करायचं नाही असं ठरवलं नाही. पण तिने तिचं टाईमटेबल आणि शेड्यूल 10वीचं व्यवस्थित पाळलं. त्यामुळे म्हणजे तिला कधी सांगावं लागलं नाही की तू अजून वेगळं कर किंवा लवकर उशिरा झोप असं न करता त्या शेड्यूलमध्ये तिने सर्व केलेलं आहे. आणि तिने फोकस्ड खूप राहिली, कॉन्सन्ट्रेट केलेलं आणि डिसिप्लिन्ड फार राहिलेली आहे. मुळात ती स्वतःच खूप डिसिप्लिन्ड आहे लहानपणीपासून. त्यामुळे तिला एक्स्ट्रा एफर्ट्स असं त्यासाठी घ्यावे लागले नाही आहेत. हे जे करते ते मला असं वाटतं 1लीपासून 10वीपर्यंत जे कोणी शिक्षक आलेत आणि जे कोणी तिच्या सहवासात आले त्या सगळ्यांनी तिला काही जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे त्या सगळ्याचं हे सांघिक यश आहे. त्यामुळे आजपर्यंत जे काही आहे ती झालेली त्या सगळ्यांचा ह्यात धारीचा का होईना वाटा आहे. म्हणजे तुमचा पण या ठिकाणी थोडा याच्या यशामध्ये पाठिंबा होता आणि घरामध्ये अभ्यास करताना देखील थोडं लक्ष होतं आणि तिचं अभ्यास करण्याची पद्धत ही सेल्फ स्टडी या पद्धतीनं होती. त्यामुळंच तिला हे चांगल्या प्रकारे यश हे संपादित करता आलेलं आहे. आणखीन एक मला असं विचारावं वाटतं की तुझ्या यशामागे असलेली जी शाळेची भूमिका आहे, आपल्या स्कूलची भूमिका आहे, ती थोडी स्पष्ट करू शकशील का? जसं मी म्हणाले की आमच्या शाळेतले टीचर्स आम्हाला वेळोवेळी सांगायचे की एक्झॅक्टली काय करायचं आहे. त्यामुळे टीचर्सला फॉलो करून खूप ॲक्च्युली फायदा होतो. कारण की त्यांना माहिती असतं की आपण कुठे कसं आणि काय केलं पाहिजे. तर ते ऐकल्यामुळे खरं खूप फायदा झाला. आणि शाळेने आधीपासूनच म्हणजे मी जेव्हा लहान होते 2रीत होते तेव्हा मी ह्या शाळेला जॉईन केलं. तर तेव्हापासून मला नेहमी प्लॅटफॉर्म मिळाला. म्हणजे फक्त अभ्यास नाही तर वक्तृत्व, डान्स, ड्रॉइंग किंवा सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा, वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला. आणि शाळेने नेहमी सपोर्ट केलं. जर म्हणजे कधी डाऊट्स असतील किंवा क्वेरीज वगैरे काही असतील सायन्स म्हणा मॅथ्स म्हणा नेहमी सॉल्व करण्यासाठी टीचर्सनी खूप आम्हाला सगळ्या डाऊट्स क्लिअर करून दिले. आणि जेव्हा गरज पडली तेव्हा आम्हाला चांगला गायडन्स देखील मिळाला. त्यामुळे शाळेचं खरंच म्हणजे खूप योगदान आहे ह्याच्यामध्ये. अच्छा.
स्कूल हे खरोखरच म्हणजे दुसरं घर असतं असं म्हणतात आणि घरामधल्या आपल्या सदस्यांवर जसं लक्ष ठेवावं लागतं तशा पद्धतीनं त्याच्यावरती या स्कूलने चांगल्या प्रकारे लक्ष ठेवलं आणि त्या स्कूलचा पाठिंबा सदोदित तुझ्या पाठीमागे असल्यामुळे तुला हे यश हे संपादित करता आलेलं आहे. दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की तू फक्त असे अभ्यास की अभ्यासच करतेस की इतर शालेय इतर उपक्रम असतात किंवा स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तू सहभागी होत होतीस. नेमकं फक्त अभ्यास की अभ्यासच करून तुला हे यश मिळालेलं आहे की कसं? ॲक्च्युली हां ओके. मला एक असं दुसरा एक प्रश्न तुला विचारू असं वाटतो की हे जे तू यश मिळवलेलं आहेस ते यश मिळवताना फक्त अभ्यास की अभ्यास तूच केलास की आणखीन काही इतर स्पोर्ट्स म्हणा किंवा इतर शालेय उपक्रमांमध्ये तू सहभाग घेतलाच नाहीस या बाबतीत तू काय सांगू इच्छितेस? ॲक्च्युली कोणतंही यश आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा आपण त्याच्यासाठी जे प्रयत्न करतो ते प्रयत्न म्हणजे तेवढं स्पेसिफिक सोडून आपल्या लाईफचे सगळे एक्सपिरियन्सेस त्याच्या पाठी असतात असं मला वाटतं. कारण की फक्त 10th स्टँडर्डमध्ये चांगले मार्क मिळवणे म्हणजे 10th स्टँडर्ड फुल अभ्यास करणं असं नाही आहे. तर आधीपासून म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून आपण जेव्हा शिकत जातो तेव्हा छोट्या गोष्टी आपण जे एक्सपिरियन्सेस घेतो ते खूप मॅटर करतात. त्यामुळे मी असं एकदम स्टडीला स्टिक करून राहिले नाही कधीच. मी आधीपासून खूप ऑलराऊंडनी म्हणजे पार्टिसिपेट करायचे सगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये. तर 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा मी वक्तृत्व स्पर्धेत ऑन द स्पॉट इलोक्युशनमध्ये घेतलेलं आणि त्याच्यात देखील मला फर्स्ट रँक मिळालेला. आणि ड्रॉइंग वगैरे पण मी करत होते आणि माझे स्पोर्ट्स वगैरे पण चालू होते. त्यामुळे नुसता अभ्यास असं नाही केलं मी. आणि ॲक्च्युली अशा ॲक्टिव्हिटीज करून आपल्याला जास्ती कॉन्फिडन्स बूस्टअप होतो आणि स्पोर्ट्समध्ये असल्याने आपल्या बॉडी फिट राहते आणि त्यामुळे अभ्यास करताना म्हणजे असा कंटाळा येत नाही, बोर्डम येत नाही आणि आपण उत्साही राहतो. हां म्हणजे या अभ्यास करताना आपण खेळामध्ये सुद्धा जर का आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्यामधली जी काही एकाग्रता आहे ते एकाग्रता वाढण्यास मदत होत असते. आणि खरंच तुझ्या बाबतीमध्ये सांगावं असं वाटतं की स्कूलमध्ये सुद्धा तो स्पोर्ट्समन म्हणून एक वेगळ्या प्रकारचे प्रसिद्ध आहेस. चांगल्या वेगवेगळ्या स्पर्धेंमध्ये तू सहभागी झालेली होतीस हे मला चांगलं माहिती आहे. आणि म्हणूनच मी प्रेक्षकांनासुद्धा मला सांगावं असं वाटतं की स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण प्रत्येकाने जर का चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तर त्याचा जो फायदा आहे तो आपल्या अभ्यासावरती चांगला फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर मला एक आणखीन म्हणावं असं वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये ध्येय उद्दिष्ट हे असतातच. आता तू तर एक चांगल्या प्रकारे उज्ज्वल यश संपादन केलेलं आहेस. तुला आणखीन पुढे करिअर घडवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून तू मनामध्ये असं काही ध्येय उद्दिष्ट जोपासलं आहेस का? तुला मोठेपणी काय व्हायचं आहे त्या बाबतीत आम्हाला तू काय सांगू इच्छितेस? ॲक्च्युली माझं लहानपणीपासून म्हणजे मी 6वी-7वीत होते म्हणजे जेव्हा ॲक्च्युअली थोडी अक्कल यायला लागली तेव्हापासून मला असं वाटायचं की मी इंडियासाठी काहीतरी करावं. मला इंडियाला रिप्रेझेंट करायचं होतं वर्ल्डमध्ये. त्यामुळे मी म्हणजे तेव्हा मला स्केटिंग खूप आवडायचं आणि मी स्केटिंग खूप म्हणजे करते आणि ती माझी पॅशन आहे खरं. तर मी ठरवलेलं की मी स्केटिंग खूप छान करणार आणि स्केटर वगैरे बनणार. पण मग हळूहळू मग मी ठरवलं की माझी ड्रीम होती इंडियाला रिप्रेझेंट करणं. तर आत्ता ह्या टप्प्यावर मी असं ठरवलं आहे की मला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं आहे. तर मी त्याच्यासाठी आता बघणार आहे आणि ॲट वर्ल्ड लेवल मी इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे. म्हणजे हे तुझं स्वप्न आहे की आईचं स्वप्न आहे काय सांग? ॲक्च्युली आमच्या दोघींचं स्वप्न आहे. दोघींचं स्वप्न आहे. अच्छा तर हे स्वप्न तुमचं पूर्ण होत ही मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करेनच. जाता जाता इतर जे विद्यार्थी आहेत आता 10वीला आहेत CBSEच्या मध्ये ते आता शिकत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना तू काय संदेश देऊ इच्छितेस? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ड्रीम बिग. कधीही आपण मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. आधी स्वप्न बघणं त्यांना व्हिज्युअलाइज करणं म्हणजे आपल्याला ती कल्पना येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एफर्ट्स तर सगळेच घेतात पण ते एफर्ट्स ॲक्च्युली कशासाठी घ्यायचे किती घ्यावे लागतील ह्याचे जो प्लॅनिंग आहे ते आपल्या स्वप्नावरती डिपेंडेंट असतं. त्यामुळे आपण कधीही स्वप्न मोठी बघायची आणि मग त्यानुसार आपण एफर्ट्स घ्यायचे असं मला वाटतं. तर खरंच छान वाटलं की स्वप्न ही पाहिली पाहिजेत आणि स्वप्न पाहून नुसती पाहायची नाहीत तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर हे तुझ्या वक्तव्यावरून आम्हाला कळलं. तर ही जी तुझी प्रगती आहे ती उत्तरोत्तर अशीच वाढत जाऊ. भावी आयुष्यामध्ये तू अशीच चांगल्या प्रकारे प्रगती करत राहा
पुढील तुझं जे जीवन आहे ते जीवन सुखाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा तुला हे घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल मी तुला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी हां, कशा पद्धतीनं अभ्यास केला? शाळेत मार्गदर्शन होतंच आणि शिवाय रेग्युलर राहिले मग झालं. एवढं मोठं यश मिळाल्यानंतर पुढं काय करण्याचं तुझा हे आहे? माझं 9वीपासूनच ठरलं होतं की मला डॉक्टर बनायचं आहे आईबाबांसारखं, म्हणून MBBS MD तरी कमीत कमी करायचं आहे असं ठरवलं आहे, ते सुद्धा खेडमधूनच. आई वडील परत शिक्षक वर्ग यांचं तुला कसं काय मार्गदर्शन लाभलं? शाळेमध्ये उत्तम मार्गदर्शन मिळालं, कारण CBSE असल्यामुळे 9वीतच स्पष्ट झालं की 10वी कशी असते आणि 10वीत गेल्यावरती काही वेगळं आम्हाला पेपर्सचा पॅटर्न वेगळा आहे किंवा मार्क कसे मिळवायचे हे माहीत नाही आहे असं नव्हतं. तो फक्त CBSE 9वी आणि 10वी सारखी असण्याचा फायदा झाला. शाळेमध्ये आम्हाला पहिल्या दिवशीच 10वीच्या स्पष्ट करून ठेवलं होतं की तुम्हाला कधी काय वाटू शकतं, म्हणजे तुम्हाला कधी किती टेन्शन येऊ शकतं, मग तुम्ही त्याच्यावर कशी मात करायची. आणि आम्हाला फोकस राहून अभ्यास करायला सुपरवाइज स्टडी वगैरे शाळेत शिक्षकांनी खूप छान घेतलं. वर्षभरामध्ये असा एकही डाऊट राहिला नसेल जो आमचा शिक्षकांनी क्लिअर केला नाही आहे. शिवाय सरावसुद्धा खूप घेतला. प्रत्येक विषयावरती क्लास टेस्ट, मग सिलेबस संपल्यानंतर प्रिलिम्स राऊंड्स हे सगळंसुद्धा खूप झालं. वर्गातसुद्धा एक कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट होतंच, त्याचासुद्धा चांगला फायदा झाला. आणि हो, आईबाबांनीसुद्धा खूप सपोर्ट दिला. लागणारी पुस्तकं, पेपर्स वेळोवेळी आणून दिली, टेन्शन नाही घेऊ दिलं. आणि माझ्या लहान बहिणींनीसुद्धा त्रास नाही दिला अभ्यास करताना. एवढं मोठं यश मिळालं तर त्याचा अभ्यासाचा म्हणजे कसं काय नियोजन कसं काय होतं? नियोजन म्हणजे पहिल्या दिवशीपासूनच ठरलं होतं की अभ्यास रोज करायचा आहे. असं शाळेला बंक मारणं किंवा एक दिवस कंटाळा करणं असं त्यातल्या त्यात न करण्याचा प्रयत्न केला. आणि शिवाय शाळेने उत्तम टाईमटेबल वगैरे करून दिलं, म्हणून स्वतःहून काही वेगळं करतो आहे किंवा आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी केलं असं नाही केलं. शाळेच्याच दाखवलेल्या मार्गावर चालत गेले. आणि आत्ता येणारी जी काही जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांना तू काय सांगू इच्छितेस? माझ्या ज्युनियर्सना मी फक्त एवढं सांगू इच्छिते की 10वी ही काही खूप कठीण आहे किंवा CBSE ही खूप कठीण आहे अशी जी समज आहे, असा जो समज आहे तो मात्र नका ठेवू. एकदम फ्रीली अभ्यास करा, अभ्यास आवडू दे, मग सगळं शक्य आहे. ओके, थँक्यू.